नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाही आहे. ते तुम्ही ते फुल्या बिल्या दाखवता ना, काय बिग बिग का म्हणता ते, एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तिथे साहित्य विषयक, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत, देशाच्या राजधानीत? काय हे जे साहित्य महामंडळ आहे, ज्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत, आय रिपीट, साहित्य महामंडळ, मराठी साहित्य महामंडळ, म्हणजे सरकारनं 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात. कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात. कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर, ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी सेक्रेटरी होते. सगळ्यात भ्रष्ट खातं हे मराठी भाषेवरती, राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार. नीलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं. ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे, मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या जाऊन. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले. गटनेते अशोक हरनाळ, जा त्यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल. आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते आहेत विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा, विनायक पांडेंना. मी रेकॉर्डर सांगतोय ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे. विनायक पांडेंनी पैसे कसे वसूल केले या बाईकडून नंतर हे पण विनायक पांडेंची, अशोक हरनाळ यांची मुलाखत घ्या. अजून तुम्हाला काही नावं देईन 2 दिवसांनी. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. एक संस्कार, एक संस्कृती असते. आम्ही गेलो, सोडून गेलो, दूर झालो, काही कारणं असतील तुमची, तुम्ही अशा प्रकारे विधानं करता मातोश्रीच्या बाबतीत, शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, उपसभापती केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना. मुळात साहित्य म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे, त्याने माफी मागायला पाहिजे. ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहीत नाही, त्यानंतर काय साहित्यातलं योगदान मला माहीत नाही. हे साहित्य संमेलन भरवणार, मराठीचं उद्घोष करणार. आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतो. मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारे माणसं आहोत. तुम्ही नीलम गोरेंच्या बाबतीत आता जो शब्द वापरला
त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं? सभापती आहेत. मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका. मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे. मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्रानं या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई. काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत. सगळे ईडी झालं, सीबीआय झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे. काल तुम्ही उत्तर आले का हे केलेलं आहे की उषा तांबे यांनी 50 लाख होय दिलेत. काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खासगी की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले. बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तरी 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचारात लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे. ते हक्कभंग आणा. काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. राऊत साहेब, तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत. पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थिती अहो लागली. ते संमेलन शरद पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष होते. पूर्णपणे चुकीचं आहे. शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन. पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही. पवार त्याचे स्वागताध्यक्ष होते. संजय नहार आहे सरचे, त्यांची मूळ कल्पना होती. मी त्यांना काल फोन केला. त्यांनी हात वर केले. ते म्हटले आम्ही निषेध केलाय नीलम गोरेचा. आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले. कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ वगैरे काही आहे दुकान कुठलं तरी एक त्या दुकानदारांचा आहे. नाही पण शरद पवार साहेब, माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत. ते पालक होते. ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे. पण पवार साहेब गप्प आहेत. अजूनपर्यंत भूमिका नाही. आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना. आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. ही कोण बाई आहे नीलम गोरे? हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते? हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालेलं आहे. नाही पण जे साहित्य संमेलनाचं राजकारण झालं, सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले, पंतप्रधानांच्या राजकारणच झालं. हे साहित्य संमेलन नव्हतंच. आणि नंतर नीलम गोरेंची मुलाखत झाली. नीलम काय गोरेंच्या गरज मुलाखतीचं काही औचित्य होतं का? अजिबात नाही. त्या परिसमाजाचंच औचित्य नव्हतं. अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले. त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत. त्यांचं काय मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का नाही बोलवलं व्यासपीठावरती? सगळ्यांना बोलवायचं ना. आम्ही कसे घडलो, आम्ही सांगितलं असं. आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो. नाही पण नीलम गोरे असं म्हणतात, समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असता. मग अशी काय म्हणालो, विकृत बाई आहे ती. विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे. कालच्या समारोपाच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की तुमचे तिरस्कार हेच माझे पुरस्कार आहेत. जाऊ द्या, येडा माणूस आहे तो. काय ते घेऊन बसलाय. सकाळी 4 वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहाना. दारात उभा राहतो जाऊन. काय स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही? काय पैसे आहेत म्हणून काय नेता होतो काय? नाही पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही व्यवहार झाले आहेत ना? सध्याचं सरकार, एकनाथ शिंदे असतील कोण हे यांची ताकद पैसा ही त्या सर्वत्र पैसा द्या
आणि मान सन्मान मिळवा. भ्रष्टाचारातला पैसा आहे, जमिनीतला पैसा, नगरविकास खात्यातला पैसा, समृद्धी महामार्गातला पैसा, SRA मधला पैसा, म्हाडातला पैसा, बिल्डरांचा पैसा, हा पैसा अमर्याद पैसा, त्या पैशाचा वापर करून पुरस्कार, मान सन्मान, प्रतिष्ठा, आमदार, खासदार विकत घ्यायचे, हे यांचं धोरण आहे. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली. मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मी ऐकलं. जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्रात तसं ते होतं. पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती त्या पिलावळीचा उच्छाद ते रोखू शकले नाही. तुम्ही म्हणतात महामंडळाने माफी मागावी की नीलम गोरेंनी माफी मागावी. नीलम गोरे माफी मागण्याच्या लायकीची पण नाही. तुम्ही आंदोलन करताय, तुमचं आंदोलन सोडून द्या हो. आंदोलनात आम्ही बघू काय करायचं ते. पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातली एक भ्रष्ट संस्था झाली आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन, भेटी घेऊन लावलेले. त्यांनी ताबडतोब जर निषेध केला असता तर आम्ही मान्य केलं असं की त्यांनाही मान्य नाही. पण हा चिखल फेक करून देण्यासाठी जो मंच उपलब्ध करून दिला त्याची किंमत मोजलेली आहे. चला. नहीं, पण याच्यामध्ये मैंने बात किया ना, अभी मराठी में तो बोल दिया है. राऊत साहेब, पण त्यात नीलम गोरे असं म्हणतायत की देखिए, सबसे बात है नीलम गोरे कौन है. नीलम गोरे आज जो है वो शिवसेना के बदौलत है. 4 बार उनको MLC किया, वो उद्धव ठाकरे जी ने किया, बाला साहब ठाकरे जी ने नहीं किया. ये उद्धव ठाकरे जी की मेहरबानी उनके ऊपर थी. तो मैंने उनको कल पूछा ना, तो आप 4 बार हो गई तो आपने 8 मर्सिडीज दिया है तो उसका रिसीट ले आओ. कहा कौन सा शोरूम है आपका खुद का. हाँ, ये बकवास बात करते, निर्लज्जता है ये निर्लज्जता है. राजनीति में ऐसे गंदे लोग हमारे साथ काम करते थे. हाँ, इस लोगों के साथ हमने काम किया. गंदे लोग हैं ये सब. एकनाथ शिंदे क्या, नीलम गोरे क्या, आप जिस थाली में खा रहे थे, हाँ, सोने की चम्मच से और सोने की थाली में, आप वहां गंदगी करके चले जाते हो. राउत साहब, लेकिन इस घटना के लिए आप शरद पवार जी को भी जिम्मेदार मैं मानते सबको हैं? जिम्मेदार मानता हूँ. जो उस वहां नहीं, स्पेसिफिक हम कह रहे हैं शरद पवार जी देखो, को जिम्मेदार- स्पेसिफिक की बात क्योंकि क्या है कि शरद पवार जी के हाथों से इस सम्मेलन के लिए बहुत सारी उपलब्धियां कुछ हुई. नहीं हो गया है भाई. प्रधानमंत्री देखो, आए, वो स्वागताध्यक्ष शिंदे जी थे. को पुरस्कार देखो, मिला. प्रधानमंत्री तो आते हैं ऐसे कार्यक्रम में भाषण करने के लिए. भाषण माफिया ये सब जो मंच पर बैठे थे साहित्य सम्मेलन के, वो सब भाषण माफिया है. सभी भाषण माफिया है. उनको तो एक दिन के लिए रुतबा दिखाने के लिए आना ही है. आपने क्या किया है? ये नीलम गोरे का क्या योगदान है मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी लिटरेचर, क्या योगदान क्या है? फॉरेन से फंड आता है, उनकी संस्था को उनका हिसाब दीजिए. ईडी को बोलिए हिसाब ले लो. लेकिन पवार जी ने कुछ स्टेटमेंट करना चाहिए, भूमिका रखनी चाहिए, आपको लगता है? पवार साहब एक राजनीतिक आदमी है. हमें चाहते हैं कि जिस प्रकार से ये खिचड़ उछाला गया है राजनीतिक, पवार साहब ने भी उनका निषेध करना चाहिए ना. आप जिस मंच के स्वागताध्यक्ष रहे, वहां उस प्रकार से महाराष्ट्र के प्रमुख नेता, महाराष्ट्र के एक्स चीफ मिनिस्टर बाला साहब ठाकरे जी के बेटे के ऊपर कोई आकर खिचड़ उछालता है और आप चुप बैठते हो. ये जो कोई साहित्य महामंडल है, करप्ट संस्था है. ये पैसा देकर ऐसे कार्यक्रम करते हैं. चलो, थैंक यू. एकनाथ शिंदे को और एक झटका दिया फडणवीस ने, MSP बंद कर, और दूसरी ओर आज थाना में गणेश नायक को जनता दरबार चालू. तो मैं क्या करूं? आप जाइए दरबार में. जनता के लिए दरबार है. दरबार लेना किसी एक व्यक्ति का काम नहीं होता. सब मंत्री है, महाराष्ट्र के मंत्री है, थोड़े एक डिस्ट्रिक्ट के मंत्री होते हैं. गणेश नायक को तो पुराना अनुभव है. गणेश नायक तो एकनाथ शिंदे को बहुत सीनियर नेता है. MSP बंद होना सर एक बड़ा झटका माना जाता है एकनाथ शिंदे की. क्या बंद हो गया? MSP का जो गठन किया था, जे समिती नेमली होती ती बंद केलेली आहे. कुठली समिती? MSP समिती, MSP जे दर ह्याचे अन्नधान्याचे दर मिनिमम सपोर्ट प्राइस. सपोर्ट. हाँ, न्यूनतम मूल्य अगर बंद किया है राज्य के मुख्यमंत्री ने, तो उनके मन में कोई और अच्छी बात होगी. पहले वाला जो गठन समिति का था, जरूर उसमें कुछ करप्शन हुआ होगा, नहीं तो बंद नहीं करते. जहां एकनाथ शिंदे कुछ बनाते हैं वहां करप्शन होता है या गड़बड़ होती है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.